या ठिकाणी महाराष्ट्राचे हुताप सहकारी पतसंस्थेची सगळं संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये आणि जास्तीत जास्त सभासदांच्या उपस्थितीमध्ये 47 सभा आम्ही पार पाडलेली आहे। यामध्ये संचालकाचे जे विषय आहेत आजच्या सभेचे, जे की सभासदांचा आम्ही गेल्या वर्षी विमा काढत ठरवलेलं होतं, त्यात आम्ही SMS सुविधा दिलेली आहे। आणि यावर्षी आमचं जो विम्याचं आहे, विम्याचं आता आमचे सहकारी बंधू सांगितल्याप्रमाणे मागच्या 2 महिन्यामध्ये आम्ही विमा काढायचा प्रयत्नशील राहू। त्यानंतर जे पतसंस्थेचा जो प्रलंबित प्रश्न आहे, जे इमारत राहायला पाहिजे स्वतःची, आज जी आमची इमारत आहे किरायाने आहे, ती आमची इमारत स्वतःच राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आमच्या 2 महिन्यामध्ये माननीय चेअरमन साहेबांच्या अनुमतीने 2 महिन्यामध्ये आम्ही इमारतीसाठी प्रयत्न करून लवकरात लवकर आमची ही पतसंस्था ही भाड्याची इमारत न राहता स्वतःच्या इमारतीमध्ये राहील, अशी मी तुम्हाला स्वबळावर अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो। महाराष्ट्र राज्य हुताप कर्मचारी सहकारी पतपेढी 47वी सर्वसाधारण वार्षिक सभा आज पार पडली। या सभेमध्ये सर्व सभासदांच्या सहकार्याने आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये बाकी काही विषय होते, त्या विषयावर संचालक मंडळ आणि चेअरमन, सचिव, सर्व संचालक मंडळ यांनी त्यांच्या मागण्या ज्या होत्या ते शक्यतो मान्य केले आहेत। त्यामध्ये प्रमुख मागणी आमचे संचालक राठोड साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे ते SMS मॅसेज हा महत्त्वाचा होता, तो सुरुवात करण्यात आला आहे। त्यानंतर इमारतीसाठी जो म्हणत होते त्यांनी, ते इमारत 1 महिन्यामध्ये स्वतःची इमारत आणि चांगल्या ठिकाणी आम्ही घेऊ असं ठरलेलं आहे आणि ते 1 महिन्यामध्ये होऊन जाईल। त्यानंतर सभासदांचे काही गुणवंत विद्यार्थी दरवर्षी जे कोणी MBBS, BMS, BHMS, BDS किंवा SSC किंवा HSCला 90% जास्त गुण घेतात, अशांना काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी असं पारितोषिक आम्ही दरवर्षी देत असतो, यावर्षीही दिलेलं आहे। तरी सर्वसाधारण सभा ही सर्वाच्या सहकार्याने आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पाडली।